नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। मामाचं निधन झाल्याने सांत्वनासाठी आलेल्या भाचीचा खराब रस्त्यानं जीव घेतल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना म्हसळा तालुक्यात घडली आहे। मामा आणि भाचीला आठवडाभरात गमावलेल्या कुटुंबियांवर यामुळे अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलाय। देवघर ते देवघर कोंड येथील चढणीवर हा अपघात घडला। हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून त्या ठिकाणी रस्त्यावर फक्त खडी शिल्लक आहे, त्यामुळे येथून प्रवास करताना जीव अक्षरशः मुठीत घेऊन वाहनं चालवावी लागतात। याच रस्त्यावरून दिनांक 29 डिसेंबर रोजी अनधा चाळके ही आपल्या मामाचं निधन झाल्याने पुणे येथून म्हसळा तालुक्यातील कुडतुडी येथे दिनकर वसंत चाळके या आपल्या मामाच्या घरी कुटुंबियांचं सांत्वन करायला निघाली होती। यावेळी तिच्यासोबत कार चालक सागर महामुणकर, शोभा महामुणकर आणि मेघा मोरे हे देखील होते। ते चौघे हुंदाई कंपनीच्या गाडीनं कुडतुडी येथे येत असताना मामाच्या घरापासून अवघ्या 3 किलोमीटरवर हा अपघात झाला। देवघर ते देवघर कोंड येथील चढणीवर खडी असल्याने गाडी मागे मागे घसरू लागली। यावेळी कार चालक सागर महामुणकरने सर्वांना खाली उतरून रस्त्यालगत उभं राहण्यास सांगितलं, मात्र अनधा चाळके आणि मेघा मोरे या गाडीच्या मागे आल्याने गाडी उतरणीवरून भरधाव वेगाने त्यांच्या अंगावर आली। त्याचवेळी गाडीची ठोकर लागून दोघेही खाली पडल्या। दुर्दैवाने अनधा चाळके ही गाडीच्या खाली येऊन गाडी खाली चिरडली गेली आणि यात जबरदस्त जखमी झालेली अनधा जागेवरच मृत्युमुखी पडली। या अपघातात मेघा मोरे हिला देखील गंभीर जखमा झाल्यात। या घटनेची नोंद म्हसळा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। मात्र या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे। वादळवारा लाईव्हसाठी निकेश कोकचा, म्हसळा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।